आपण आलेलो आहे आळंदीला, तीर्थक्षेत्र आळंदी येथे ज्ञानेश्वर माऊलींचे आपण दर्शन घेतलेले आहे. तर काकाजी मी थोडीशी माहिती आपण जाणून घेऊया. काका, लोकांनी काय हवंय? काय आळंदी ही वारकरी संप्रदायाची पुण्यभूमी आहे. वारकरी संप्रदाय आळंदीची प्रदेश वारस आहे. भरपूर लोक वारकरी संप्रदाय आळंदी जमा होतात. आळंदीची पालखी जाते पंढरपूरला. आळंदीची संजीवनी समाधी मंदिरात आहे. सिद्धेश्वराचं मंदिर आहे. मंदिर आहे. वाहणारी इंद्रायणी नदी आहे. कोणत्याही भाविक जो येत होतो पहिला इंद्रायणीच्या होतो पाय धुवून नदीचं दर्शन करून मग मंदिरात जातो. समाधी दर्शन करून सिद्धेश्वराचं दर्शन करून हे दर्शन केल्यानंतर एक 1 किलोमीटर अंतरावर तिथं वडगाव चौक म्हणून आहे. तिथं ज्ञानेश्वर महाराजांनी चालवली निर्जी भिंत आहे. तिथं चांगदेव आणि माऊलींची जी भेट झाली ते ठिकाण आहे. तिथून 2 किलोमीटर अंतरावर एक विश्रांती म्हणून आहे. ज्या ठिकाणी चांगदेव तिथं थांबले होते काय त्याने विश्रांती केली म्हणून विश्रांत म्हणून आहे. ते एक ठिकाण पाण्याजोग आहे. आणि 2 किलोमीटर अंतरावर एक सिद्धबेट म्हणून आहे. तिथे एक ज्ञानेश्वर महाराजांची झोपडी राहत होतो. ज्या ठिकाणी ज्ञानेश्वर महाराजांच्या उभी घेतली ते ठिकाण आहे. अशी पुण्यनगरी आळंदीची आहे. कोणत्याही भाविकाने आल्यानंतर हे सगळे इंद्रायचं दर्शन करावं, माऊलीचं दर्शन करावं. त्याचा त्याला लाभ पुण्यवान असं काही नाही. आळंदी सर्व ठिकाणची लोक आहेत असं काही नाही. सर्व धर्माची सर्व रागांची सर्व लोक आहेत. गेल्या कोणी बोलत नाही. काही वाटतं ज्यावेळेस जातो पंढरपूरला की माऊलीच्या पालखीवर कितीतरी पब्लिक असतात. त्याला काही तरी देवत हे पाहुणे येतात. आता उपराष्ट्रपती एक 5 किलोचा कलश करा पण फक्त त्याने एक ऍडव्हर्टाईज दिली बस असं आहे. पाहता 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 ते 22 किलोचा सोन्याचा कलश पाहुणीच्या कृपेने तो झालेला आहे. एवढी देणगी तुम्हाला अजूनही देणगी देतात. न मागता लोकांनी देणगी दिलेली आहे. तुला का सांगाल तेवढी मागणी ती कमी आहे. प्रेम कमी लोक येतात त्यांनी काय पावित्र्य आपल्याला दाखवले इथे आल्यानंतर आता तुम्हाला वाटतं माळ घातल्यानंतर काय करा काय नाही. भरपूर आता ते ड्रिंक करून येतात. ते म्हणतात माळ घातलं काय करायचं. पण माळ घातल्यानंतर तो वारकरी संप्रदाय पवित्र करतो, पदार्पण करतो. त्याच्यानंतर त्यांनी मांस मच्छी ड्रिंक हे सगळं पूर्ण करायचं बंद करायचं असतं. म्हणून ते वारकरी संप्रदायाचं ते पवित्र आहे. माळेचं पूर्ण म्हणजे माळेचं पवित्र त्यांनी राखलं पाहिजे. त्याला आता खूप सुंदर माहिती दिलेली आहे.